अर्थ नाही आहे, पण हे तुम्हाला ज्ञान देतं का त्याच्या पाठीपासून ते समर्थ जे उल्लेख करतात आहे की अनेक प्रकारचे असे मार्ग सांगितलेले आहे. तुम्ही चातुर्मास करतो, ठीक आहे, करा, तुम्हाला त्या शुद्धी मिळेल, तुम्हाला चित्तशुद्धी मिळेल, शरीर शुद्धी होईल, चित्तशुद्धी होईल, पण तुम्हाला ज्ञानशुद्धी मिळेल का, संपूर्ण शुद्ध ज्ञान मिळेल का, विचार करा. हा एक प्रश्न आहे तुमच्या समोरचा. म्हणजे तुम्हाला कुठला मार्ग निवडायचा आहे हे समर्थ इथे स्पष्टपणे सांगतात आहे की असे परमार्थशास्त्रामध्ये, अध्यात्मशास्त्रामध्ये अनेक मार्ग सांगितलेले आहे, पण ज्ञानमार्ग वाचून तुमचा याच्यामध्ये तुम्ही तरू शकणार नाही. ज्ञानमार्ग सांगितला आहे महत्त्वाचा, आणि शुद्ध ज्ञान जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल, आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल, त्या ब्रह्मज्ञानाद्वारेच तुम्हाला मुक्ती मिळू शकेल. म्हणून ज्ञानमार्ग महत्त्वाचा आहे, आणि हा दशकच ज्ञानमार्गाचा आहे. पुढच्या शुद्ध ज्ञान जर तुम्हाला प्राप्त झालं त्याच्याद्वारे तुम्हाला मुक्ती मिळते. म्हणून ज्ञानमार्ग महत्त्वाचा आहे. म्हणून म्हणतात आहे की इतर मार्ग अनेक सांगितलेले आहे, पण तुम्ही त्यातला दान मार्गच तेवढा, ज्ञानमार्गच तुम्हाला मोक्ष देऊन मिळेल. ऐसे उपदेश देश अनेक, परी ज्ञान मिळणे निरर्थक. म्हणजे इतर जे अंधश्रद्धेने जे तुम्ही असे व्रतवैकल्प करता किंवा भोंदी गुरु सांगतात तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही काहीतरी आपलं चेटूक किंवा असं काहीतरी करता तुम्ही त्याभोवती अंधश्रद्धेच्या मागे, ते सगळे निरर्थक आहे, ते व्यर्थ आहे ते तुम्हाला. कारण की त्याच्यामध्ये शुद्ध ज्ञान मिळतच नाही तुम्हाला, आणि ज्ञानाचे मार्ग आणखी ज्ञानाची साधना सांगितलंच जात नाही. ऐसे उपदेश अनेक, परी ज्ञाने वेडे निरर्थक, ये विषयी ऐसे एक भगवत वचन. याविषयी भगवंताची वचनं सांगितली. तुम्ही जर वेद उपनिषद पाहिलं तेव्हा जर भगवंताची वेदवचनं आहे ती समर्थ इथं उद्बोध करतात आहे. तर त्यांनी काही गीतामधले आणखी गर्भगीतेमधले 2 श्लोक टाकले आहे, फार महत्त्वाचे श्लोक आहे ते. त्या आधारेच ते समर्थ आपल्याला सांगतात आहे की ज्ञान हे फार आवश्यक आहे तुम्हाला समर्थ याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये गर्भगीतेमधला श्लोक टाकला आहे त्यांनी, आत्मज्ञान बिना पार्थ सर्व कर्म निरर्थक. आत्मज्ञानम बिना पार्थ सर्व कर्म निरर्थक, असा गर्भगीतेतला श्लोक टाकला आहे. आणि दुसरा आणखी गीतेमधला श्लोक आहे 4.38, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्र मिहम विद्यते. म्हणजे तुम्हाला जोपर्यंत शुद्ध ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची तुम्हाला प्राप्ती होऊ शकत नाही, किंवा मोक्षाची तुम्हाला प्राप्ती होऊ शकत नाही, असं ते म्हणतात आहे. ध्यानाचं जर तुम्ही विवरण केलं तर ध्यानामध्ये तुम्हाला लौकिक आणखी अलौकिक ज्ञान असे 2 त्याचे भाग पडलेले दिसतात तुम्हाला. लौकिक ज्ञान म्हणजे व्यावहारिक ज्ञान, जे तुम्ही व्यवहारात वापरता किंवा समाजात एक दुसऱ्याशी बोलताना वापरता, ते लौकिक ज्ञान. अलौकिक ज्ञान म्हणजे त्याला आपला परमार्थाचं आत्मज्ञान म्हणा किंवा ब्रह्मज्ञान म्हणा, त्याला अलौकिक ज्ञान म्हटलं आहे. ते लौकिकापेक्षा वेगळं आहे, आणि अशी अलौकिक आणि लौकिक ज्ञानाची तुलना केली जातात. आणि या तुलनेवर सुद्धा समर्थांनी कटाक्ष टाकलेले. त्यांनी आदी करून 64 कला, आदी करून 64 कला, याही वेगळे नाना कला, 14 विद्या सिद्ध सकळा, हे ज्ञान नव्हे. म्हणजे तुम्ही 64 विद्या 16 विद्या 64 कला जरी तुम्ही हासिल म्हणजे प्राप्त केल्या, तरी ह्या 14 विद्या सिद्धी कळा हे ज्ञान नव्हे सांगतात समर्थ. म्हणजे शुद्ध ज्ञान समर्थांनी त्यांनी त्याला दुजोरा दिला आहे की शुद्ध ज्ञानानेच तुम्हाला मोक्ष मिळेल, आणि शुद्ध ज्ञानच तुम्ही प्राप्त करा. आणि म्हणून म्हणतात आहे की आधी करून 64 कला, तुम्ही 64 कला किंवा 16 विद्या जरी तुम्ही प्राप्त केल्या तरी त्या तुमच्या निरर्थक ठरतील. शेवटी तुम्हाला शुद्ध ज्ञानच हे भावसागरातून तुम्हाला तरुण नेईल, असं त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे. आता शुद्ध ज्ञानाचा बद्दल जो समास आहे त्याच्यामधल्या शुद्ध ज्ञानाबद्दल ते काय सांगतात आहे का. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण या नावे ज्ञान. शुद्ध ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. म्हणजे इथे समर्थ तुम्हाला परत तीच व्याख्या सांगतात ज्ञानाची, की जे ज्ञान असं शुद्ध आहे की तुम्हाला स्वतःचं स्वस्वरूपाचं ज्ञान करून देईल, त्या परब्रह्म परमात्म्याचं ज्ञान करून देईल, ते शुद्ध ज्ञान आहे. आणि आपणासी पाहावे आपण म्हणजे आपल्या हृदयामध्ये जे परब्रह्माचा एक अंश आहे तो वेगळा नाही आहे परब्रह्मापासून. आपण त्याला जीवात्मा म्हणतो किंवा जीव म्हणतो, पण तो वेगळा नाही आहे. त्या स्वरूपाचं ज्ञान जर तुम्हाला झालं तर ते शुद्ध ज्ञानातर्फेच किंवा शुद्ध ज्ञानामार्फत तुम्हाला ज्ञान मिळेल. आणि म्हणून म्हणतात ते हे ज्ञानाचं लक्षण आहे तुम्हाला. आणि हे ज्ञान कसं आहे, हे ज्ञान जर तुम्हाला प्राप्त झालं तर ते अज्ञानाचा नाश करतं. तुमच्या मनामध्ये चित्तामध्ये ज्या भ्रामक कल्पना असतात, त्या भ्रामक कल्पना जे दृश्य निरसन जे म्हणतात समर्थ, म्हणजे दृश्याच्या
दृश्य पाहिल्यानंतर आपण दृश्यामध्ये आपण आकर्षित होऊन दृश्याच्या मोहात पडतो. आपल्याला दृश्य खरं वाटायला लागतं. हा विश्व जे आहे, जे दृश्य रूपाने आपल्याला दिसतं आहे ते गोचर असल्यामुळे इंद्रियांना, म्हणजे आपण त्यांना डोळ्यांनी पाहतो, हाताने स्पर्श करू शकतो, असं गोचर दृश्य असल्यामुळे आपण त्या दृश्याला खरं समजतो आपण. पण हे दृश्य मिथ्या आहे. दृश्याच्या पोटी किंवा दृश्याच्या बुडाशी तळाशी जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्वच खरं आहे आणि दृश्य मिथ्या आहे. म्हणून ते म्हणतात की शुद्ध ज्ञानाने तुमचं जेव्हा अज्ञान नाहीसं होईल, ते अज्ञान नाहीसं झाल्यानंतर तुम्हाला दृश्याच्या बुडाशी असलेल्या तळाशी असलेलं जे आत्मतत्व आहे त्याचा तुम्हाला साक्षात्कार होईल. तो निर्गुण निराकाराचा परमात्मा आहे, हे तुम्ही ओळखा. म्हणून हे ज्ञान कसं आहे, हे ज्ञान तुम्हाला अद्वैताचं ज्ञान देणार आहे. म्हणजे एकुलता एक परमात्मा आहे तो, तिथे द्वैत नाही. अशा परमात्म्याचं ज्ञान ज्यांनी प्राप्त होतं ते शुद्ध ज्ञान आहे. हे शुद्ध ज्ञानाची लक्षणं समर्थ आपल्याला सांगतात आहे. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत. म्हणून शुद्ध ज्ञान ते सतत वेगळीची असे. म्हणजे द्वैतातलं ज्ञान आणखी अद्वैताचं ज्ञान. द्वैतातलं ज्ञान म्हणजे लौकिक ज्ञान जे आपण तेव्हा सांगितलं मी, आणि अद्वैताचं ज्ञान म्हणजे परमार्थ ज्ञान, म्हणजे अद्वैताचं ज्ञान त्याला म्हणतात, अलौकिक ज्ञान ज्याला म्हटलं जातं. तर ज्ञान म्हणजे अद्वैत. हे अद्वैताचे जे ज्ञान आहे, अलौकिक ज्ञान आहे, हे प्राप्त केल्याने तुमची अद्वैताची अवस्था तुम्हाला साधते. पण द्वैतामध्ये काय आहे, तुरीय अवस्था जी म्हटली आहे, तुरीय अवस्थामध्ये म्हणजे 4 अवस्था आपण बघितल्या आहे: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि नंतर तुरीया. ही 4 अवस्था मानलेल्या आहे. याच्यानंतरही 5वी अवस्था आहे उन्मनी. ती फक्त वेदातच सांगितली आहे किंवा कोणी त्याचा उल्लेख करतो नाही करत, पण 4 अवस्था सर्वथा अध्यात्मशास्त्रात सांगितल्या जातात: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. पण तुर्यासुद्धा ही जरी महाकारण ज्ञानाची व्यवस्था जी म्हटली आहे, तुर्या ही ज्ञानाची अवस्था जरी आहे, पण या ज्ञानावस्थेमध्ये द्वैत असतं. ते द्वैत का असतं? कारण की तुम्हाला ज्ञानाची जाणीव झाली असते की ज्ञान तुम्ही जाणता, की मी ज्ञानकार आहे किंवा मी ज्ञानी आहे, आणि त्या ज्ञानाप्रमाणे तुम्ही वृत्ती करता. त्याच्यामुळे तिथे कर्ते पण तुम्हाला लागून येतं तुमच्या वृत्तीमध्ये. ते वृत्तीरहित ज्ञान नाही आहे तुरेमध्ये. तुरेमधलं जे ज्ञान आहे ते वृत्तीसहित ज्ञान आहे, आणि आपल्याला परमेश्वराचं निखळ ज्ञान जे म्हणतो ते वृत्तीरहित ज्ञान आहे. त्याच्यामुळे तुर्याची अवस्था जी सांगितली जाते, ही तुर्याची अवस्था ही द्वैताची अवस्था म्हटली जाते, किंवा ती ज्ञानासहित वृत्तीसहित व्यवस्था म्हटली जाते. म्हणून हे तुरेमध्ये द्वैत असतं असं समर्थ सांगतात आहे. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत. म्हणून ही शुद्ध ज्ञान ते सतत वेगळीची असे. म्हणून ते शुद्ध ज्ञान जे म्हटलं जातं, शुद्ध ज्ञान हे वेगळंच आहे असं त्यांचं सांगायचं अर्थ आहे. एक शुद्ध ज्ञानाचे लक्षण शुद्ध स्वरूपची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रुती. म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतःचं स्वरूप जेव्हा तुम्ही हे करताय, ते स्वतःचं शुद्ध स्वरूप स्वतःचं शुद्ध स्वरूप जे तुम्ही करताय, ते स्वतःचं स्वस्वरूपाचं तुम्ही जेव्हा स्वतः जाणताय, जेव्हा तुम्ही जाणाल, तुम्ही स्वस्वरूपाला जेव्हा जाणाल की आपल्यामध्ये तेच ब्रह्म आहे, ते जेव्हा तुम्ही जाणाल तर ते जाणल्यानंतरच तुम्हाला ते स्वस्वरूपाचं ज्ञान होईल. त्याला शुद्ध ज्ञान म्हटलं. इथे सुद्धा समर्थ आपल्याला ते सांगतात आहे की तुम्ही मी कोण आहे तुम्ही जाणा. मी कोण आहे तुम्ही जर तुम्ही जाणलं तर ते जाणल्यानंतर तुम्हाला ते स्वरूपाचं ज्ञान कळेल. आणखी आपला जो जीवात्मा आहे हाच परमात्मा पण आहे, आणि म्हणून तुम्ही स्वस्वरूपाला जाणा असा समर्थांची तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करून स्वस्वरूपाचं ज्ञान घ्या. हे स्वरूपाचं ज्ञान कसं आहे, आपल्याला स्वरूपाचं ज्ञान जे आत्मज्ञान कसं आहे हे तुम्हाला महावाक्य जे म्हटले आहे वेदनिषेधामध्ये 4 महावाक्य आहेत. 4 महावाक्य आपण याचा विचार करू. 4 महावेदवाक्यांचा विचार करू पुढे. 4 महावाक्य नुसते तुम्हाला सांगण्याकरता सांगतोय. अहम ब्रह्मास्मी एक महावाक्य आहे. त्यानंतर प्रज्ञानम ब्रह्म हे दुसरं महावाक्य आहे. अयम आत्मा ब्रह्म हे 3रं महावाक्य आहे, आणि तत्वमसी हे 4थं महावाक्य आहे. या 4 महावाक्याचा उलगडा सद्गुरूकरण घेणं, सद्गुरू मुखातून ते समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये सर्व परमार्थ दडला आहे 4 वाक्यामध्ये असं साक्षात्कारी संतांचं सांगणं आहे. म्हणून ते म्हणतात की हे जे शुद्ध ज्ञान आहे, हे शुद्ध ज्ञान तुम्ही सद्गुरूकडनं समजून घ्या, आणि सद्गुरूकडनं या 4 महावाक्यांचा अर्थांचा उलगडा करून घ्या. त्याच्या मागचा जो भावार्थ आहे की त्याच्या पाठीमागचा जो लक्षार्थ आहे, तो लक्षार्थ तुम्ही लक्षात घ्या तुम्ही, आणि मग ते जर लक्षात आला तर तुम्हाला हे ज्ञान काय आहे, परमात्मा काय आहे कळेल. आणि
म्हणून म्हणतात ते आपण आपलं मूळ शोधायला पाहिजे. मूळ शोधायला पाहिजे म्हणजे आपलं स्वस्वरूप समजायला पाहिजे. आपलं जे चैतन्य जे आपल्या शरीरात आहे, जो ज्याला आपण जीवात्मा म्हणतो किंवा जीव म्हणतो, त्या जीवात्म्याला समजून घ्या. हे चैतन्य म्हणजे देह नाही. देहाव्यतिरिक्त देहाला पृथक करून जे चैतन्य आहे, शुद्ध चैतन्य, त्याचा तुम्ही अनुभूती घ्या, त्याला तुम्ही ओळखा असं म्हणतात. आणि त्यासाठी ते म्हणतात ते की देहाच्या ज्या 3 अवस्था आहे आपल्या, कुठल्या 3 अवस्था आहे? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. या 3 अवस्थेमध्ये असणारा जो अहंकार आहे, या 3 अवस्थेमध्ये असणाऱ्या अहंकाराला तुम्ही ओलांडा म्हणजे अहंकार त्यागा तुम्ही या 3 अवस्थेमधला. म्हणजे जागृतीमधला अहंकार तुम्हाला माहिती आहे, आपण मी करून नेहमी सांगत असतो की मी हे केलं, मी ते केलं, माझं कुटुंब. तसंच हा अहंकार तुमचा स्वप्नावस्थेत पण असतो. म्हणजे तुम्हाला स्वप्नात आठवतं की मी कोण आहे, मी काय करून राहिलं, मला काय स्वप्न पडलं. तर स्वप्नामध्ये एक अहंकार आहे. तर जागृतीमधला अहंकाराला आपण अहंकार म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये जो अहंकार आहे तेजस अहंकार आहे. तेजस आणखी प्राज्ञ हा सुषुप्तीतला अहंकाराचं नाव आहे. हे नावं वेगवेगळे आहे पण अहंकार एकच आहे शेवटी. त्यामुळे ह्या 3 अवस्थेला ओलांडायचं आहे. म्हणजे 3 अवस्थेमधले जो अहंकार जो तुमचा जागृती आहे किंवा जी तुम्हाला परत देहबुद्धी किंवा देह मी असं आहे असं दाखवते आणि तुम्ही त्या उद्देशाने नेहमी मी करता, तर हा अहंकार तुम्ही टाकून जेव्हा स्वस्वरूपाचं दर्शन घेता किंवा साक्षात्कार घेता तेव्हा त्या तुम्हाला परमात्म्याचं तुम्हाला रूप कळतं. म्हणून त्या देहाच्या 3 अवस्था ओलांडाव्या असं त्यांचं सांगण्याला आहे. आता याच्यामध्ये त्यांनी अजून 2 श्लोक टाकले यांनी इथे समर्थांनी या 5व्या अध्यायामध्ये. आणखी यासंबंधी तुम्हाला ते श्लोक मी सांगतो आहे. भिद्यन्ते हृदयग्रंथी छिंदन्ते सर्व संशया. विद्यन्ते हृदयग्रंथी म्हणजे हे जे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं, तुमच्या हृदय ग्रंथी जी आहेत म्हणजे देहबुद्धी जी आहे, ती देहबुद्धीच्या ग्रंथी तुटतात किंवा नाहीशा होतात. विद्यन्ते हृदयग्रंथी छिंदन्ते सर्व संशय. म्हणजे तुमचे जे संशय आहे जे व्यावहारिक दृष्टीतले ते संशय पुढे जातात तुमचे. आणि तिसरं म्हटलं आहे क्षीयते चास्य कर्माणी. हे मुंडकोपनिषदातलं हे वाक्य आहे, श्लोक आहे हा. भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयते चास्य कर्माणी. म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या या उपनिषद श्लोकामध्ये समर्थांनी. एक तर तुमची हृदयग्रंथी तुटते म्हणजे काय तुमचा हार्ट अटॅक असं असं नाही आहे. तुमची जी देहबुद्धी जी आहे, देहबुद्धीला कारणीभूत जे तुमचे आतले सूक्ष्म ग्रंथ किंवा जी तुमची विचारांची ठेवण आहे, ती जी नेहमी देहबुद्धीची तुम्हाला आठवण करून देते आणि देहबुद्धीने कार्य करतात. देहबुद्धी इथे गळते तुमची. ॲक्च्युली शुद्ध ज्ञान प्राप्त झालं देहबुद्धी गळते असं त्याला सांगत आहे. चिंतन सर्व संशय म्हणजे तुम्हाला हे निश्चयाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुमची जी व्यावहारिक बुद्धीने जे तुमचे संशय किंवा जी अंधश्रद्धा असते त्या अंधश्रद्धेचे तुमचे जे शंका प्रश्न असतात ते प्रश्न तिथे मुरतात किंवा ते प्रश्न सुटतात. तुम्हाला त्याच्याबद्दलचे शंका तुमच्या दूर होतात ते. आणि क्षीयते चास्य कर्माणी म्हणजे तुमचे जे कर्म आहे हे कर्म तुमचे सुटतात. हे बघा, कर्म सुटतात म्हणजे काय, तुम्ही कर्म टाकून देत नाही. नित्यकर्म तुम्ही पाळणार, पण जे असे अवास्तव जे कर्म तुमच्या पाठीमागे एखाद्या याच्याप्रमाणे लागले असतात किंवा तुम्ही जे नाही ते कर्म करतात ज्या कर्माचा काही उपयोग नसतो बरेचदा, तर या कर्मापासून तुमची सुटका होते. आणखी तुमचा जी बाह्यवृत्ती असते जी बाह्यवृत्ती अंतर्गत होते ती म्हणजे बाह्यवृत्तीने जे तुम्ही कर्म करताय आज बाहेर जे आपल्या कर्म करावं लागतं असं म्हणत नाही मी, पण बाह्यवृत्तीचे जे कर्म आहे अवांतर कर्म असतात. बरेचदा आपण त्या वर्तमानपत्रामध्ये लागलो असतो, टी व्हीमध्ये लागलो असतो. याची तुम्हाला गरज नाही परमार्थशास्त्रामध्ये. किंवा त्याचा कमीत कमी तुम्ही 10 मिनटं 15 मिनटं तुम्ही त्याचं वाचन करा किंवा सोडून द्या. पण जर तुम्ही त्या दिवस रात्र जर त्या टी व्ही चॅनलमध्ये वर्तमानपत्रामध्ये आणखी राजकीय द्वंद्वामध्ये जर तुम्ही लागून असले तर मग तुमचा काहीतरी मनावर चित्तावर दुसरा परिणाम होतो तुमचा. तर तुम्ही ठीक आहे 5-10 मिनटं काय बातम्या ऐकल्या सोडून दिल्या पण त्याच्यामध्ये जर तुम्ही दिवसभर जर व्यस्त झाले 24 तास जर व्यस्त झाले तर त्याचा निश्चित तुमचा परिणाम बाह्य आचरणावर होतो आणखी अंतर आचरणावर पण होतो. म्हणून हे म्हणतात की क्षीयते चास्य कर्माणी म्हणजे हे शुद्ध ज्ञान जर प्राप्त झालं तर ह्या बाकीच्या ज्या गोष्टी अवांतर ज्या गोष्टी आहे आणि ह्या गोष्टी तुम्ही सोडता किंवा ते ऑटोमॅटिकली सुटतात आणि तुमची बाह्यवृत्ती अंतर्गत होते. असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणखी एक श्लोक सांगितला आहे त्यांनी याच्याबद्दल. दुसरा श्लोक सांगितला आहे त्यांनी. एक मिनिट. त्याच्यावर त्यांनी उभी टाकली आहे त्यांनी.
आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझे स्वामी कृपेसहित हृदय वसे. समर्थ म्हणतात की माझा स्वामी त्यासाठी श्रेष्ठ आहे. माझा स्वामीची तुम्हाला कीर्ती मी काय सांगू. म्हणजे समर्थांचा स्वामी श्रीरामचंद्राचे ते शिष्य होते. आणखी म्हणून ते म्हणतात आहे की आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत ग्रंथ आणखी संस्कृत ग्रंथाची तुम्हाला गरज नाही आहे. जर तुमचा सद्गुरूचा जर वरदहस्त तुमच्या शिरी असला तर त्या सद्गुरूच्या कृपेनेच तुम्हाला हे आत्मज्ञान प्राप्त होईल. असे माझे स्वामी समर्थ आहेत. माझ्या स्वामीचं कृपेसहित हृदय वसे. म्हणजे त्यांनी इथे तादात्म्य केलं आपल्या सद्गुरूशी. गुरुभक्ती करून त्यांनी आपल्या गुरुला आपल्या हृदयात बसवलं आहे. आणखी जेव्हा गुरु तुमच्या सद्गुरू असा तुमच्या जेव्हा हृदयात येऊन बसतो किंवा ठाणं मांडून बसतो तेव्हा तुम्हाला तो शुद्ध ज्ञान प्राप्ती करून देतो. त्यामुळे तुम्हाला अशा संस्कृत ग्रंथाची आणखी अद्वैत ग्रंथाची गरज भासत नाही. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. हे स्वामीचा म्हणजे समर्थांचा हे फार मोठं एक दृष्टिकोन आहे म्हणून सांगायचा किंवा तुम्ही गुरुभक्ती करावा. माझा स्वामी कृपेसहित हृदय वसे. स्वामी म्हणजे सद्गुरूंनी त्यांनी किती मोठी हे दिलं आहे की त्याची कृपा सद्गुरू कृपाची तुम्हाला शेवटी हे तारून देणार आहे. त्यामुळे गुरुचं सद्गुरूच करून तुम्ही त्याची सद्गुरूची सेवा करा ते प्राप्त होईल. जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन जेणे माझे समाधान अत्यंत झाले. म्हणजे इथे सांगतात की तुम्ही सद्गुरूच्या वचनावर श्रद्धा ठेवा पूर्ण. सद्गुरूंनी जे तुम्हाला वचनं सांगितली आहे मग ती ग्रंथरूपाने असो किंवा सद्गुरूच्या सानिध्यात जर तुम्ही राहून सद्गुरूंच्या मुखातून जर तुम्ही प्रत्यक्ष ऐकले तर त्यासारखं दुसरं लेणं नाही तुम्हाला. पण ही सद्गुरूची वचनं कशा असायला पाहिजे. त्या वचनावर तुमची पूर्ण श्रद्धा असायला पाहिजे आणि ती श्रद्धापूर्वक वचनं निष्ठावंत शिष्याने ती पाळायला पाहिजे. आणि ती पाळल्यानंतर म्हणतात असे माझ्या स्वामींचे वचन असे गहनातले गहन माझ्या स्वामीचे वचन. म्हणजे गुरु जे तुम्हाला वचनाद्वारे जे तुम्हाला गुरुगुह्य जे सांगतात त्या गुह्य जर तुम्हाला समजलं त्याचं जर रहस्य जर तुम्हाला समजलं तर त्या गुरुकृपेनेच तुम्हाला भावसागर पार होईल. आणखी तुम्हाला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल असं म्हणतात आहे. दुसरं जे तुम्हाला मी याच्यातलं वाक्य सांगणार होतो ते दुसरं वाक्य महावाक्य जे आहे अहम ब्रह्मास्मी महावाक्य. अहम ब्रह्मास्मी हे परत महावाक्यातलं एक वाक्य जे आत्ता बोललो ते या वाक्याचा उल्लेख समर्थांनी इथे केलेला आहे. आणि तो उल्लेख म्हणजे अहम ब्रह्मास्मी महावाक्य. येथीचा अर्थ अतर्क तोही सांगतो ऐक्य. अहम ब्रह्माचा महावाक्याचा अर्थ त्यांनी इथे उलगडा केलेला आहे. येथीचा अर्थ अतर्क हा जो अर्थ इथले अहम ब्रह्मास्मीचा म्हणजे तू स्वतः ब्रह्म आहे या वाक्याचा उलगडा करतात आहे. तोही सांगतो. काय सांगतात आहे ऐक्य गुरु शिष्य जेथे एक शिष्य तेथे जीवन. म्हणजे गुरु आणखी शिष्याचं ऐक्य असायला पाहिजे. जे आनंद भावाने जेव्हा शिष्य गुरुला शरण जातो किंवा जेव्हा सद्गुरूशी तो एकरूपता साधतो तर एकतानाचा जेव्हा मिळते एकरूपता जेव्हा साधते गुरु शिष्याची तेव्हा म्हणतात ते तो ऐक्य गुरु शिष्य जेथे एक शिष्य तेथीची वर्म. स्वयं तूची आहेसी ब्रह्म ये विषयी संध्या ब्रह्म धरूचे नको. म्हणजे असं जर तुम्हाला तुम्ही जर गुरुशी जर तुम्ही एकरूपता साधली तर त्या साधनेद्वारे तुम्हाला गुरुची जी कृपा होईल त्या गुरुकृपेद्वारे तुम्हाला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल. आणि याविषयी तू संध्या ब्रह्म धरू नको. म्हणजे तू स्वतःच ब्रह्म आहे याचं ज्ञान तुला होईल. म्हणजे अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान तुला होईल की बा मी हा देहधारी जो दिसतोय तुम्हाला मी हा देहधारी नसून मी अहम ब्रह्मास्मी म्हणजे ब्रह्मच माझ्या आतमध्ये किंवा ब्रह्माचं जे तत्व जे आत्मतत्व तेच माझ्या शरीरात खेळतं आहे किंवा त्या तत्वामुळेच मी जिवंत आहे सचेतन आहे या तत्वाचा तुम्हाला उलगडा होईल. तुम्ही स्वतः ब्रह्म असल्याचं तुम्हाला एक अनुभूती मिळेल एक प्रचिती येईल तुम्हाला त्याबद्दलची. तर म्हणून म्हणतात ते असो गुरुच्या ठाई अनन्यता. असो गुरुच्या ठाई अनन्यता मग तुझं कायशी रे चिंता. तू जर तुझ्या सद्गुरूशी जर अनन्यता ठेवली तिच्या संपूर्ण विश्वास ठेवून सच्शिष्याने सद्गुरू जर पूर्ण विश्वास टाकला श्रद्धा ठेवली निष्ठा ठेवली आणि त्यांची वचनं पाहिली त्यांची सेवा केली तर त्याच्याद्वारे तुम्हाला ज्ञान मिळेल. असो गुरुच्या ठाई अनन्यता. अशा प्रकारची जेव्हा तुम्ही अनन्यता गुरुशी साधता तेव्हा म्हणतात ते या अनन्यतेद्वारे मग तुझं कायशी रे चिंता. मग तुम्ही हे म्हणू शकत नाही की मला हे वाक्याचा श्लोकाचा अर्थ कळला नाही याचा अर्थ काय मला गुरुने सांगितलं नाही. ते तुला ज्ञान आत्मदात ज्ञान जे आहे किंवा गुरुच सद्गुरूच तुमच्या जेव्हा हृदयात ठाणं मांडून बसला आहे तो तुम्हाला ते ज्ञान सांगेल. तुम्हाला ज्ञान ऑटोमॅटिकली तुम्हाला आपोआपच ते तुम्हाला ज्ञान समजून येईल तुम्हाला. ते वेगळेपणे अभक्ता उरूची नको.
म्हणजे असा तो वेगळेपणाने गुरुशी वेगळा नको की गुरु वेगळा आणखी शिष्य वेगळा, भगवंत वेगळा आणखी भक्त वेगळा, असं त्यात दुजेपणा नको, द्वैत नको. म्हणून म्हणतात ते अद्वैत भक्ती करून किंवा सद्गुरूशी एकरूप होऊन एकतानता पाहून गुरुशी तादात्म्य करतो पूर्ण. आणि जर तू गुरुशी जर तादात्म्य साधलं तर त्या तादात्म्याद्वारे तुलाही गुरुची कृपा तुझ्यावर होईल आणि त्याद्वारे तुला आत्मज्ञान साक्षात्कार होईल आणि ते तुला योग्य ती साधना सांगतील आणि योग्य ते मार्ग दाखवतील पुढे जाणार. ही सद्गुरूची शुद्ध ज्ञानाची व्याख्या झाली आहे ती. आणखी आपण सद्गुरूची लक्षणं आणखी सशिष्याची लक्षणं बघितलेली आहे. आणखी आता आपण वळणार आहे बद्ध लक्षणाकडे. बद्ध, मुमुक्ष, साधक आणखी सिद्ध या 4 लक्षणं जे समर्थांनी सांगितले आहे. फार सोपी लक्षणं आहे की बद्ध कोणाला म्हणायचं, मुमुक्ष कोणाला म्हणायचं, साधक कोणाला म्हणायचं आणखी सिद्ध पुरुष कोणाला म्हणायचं. त्यांच्या ओव्यास स्पष्ट करतात. आपण त्या ओव्यास पाहू म्हणजे ओव्यातून तुम्हाला अर्थ उलगडा होईल. हा मुमुक्ष बद्ध कोण आहे? बद्ध म्हणजे हा मुळात हा नास्तिक ग्रस्त आहे, ज्याला देवाचं रूपी कळत नाही, देवाच्या प्रती त्याचा काही श्रद्धा नाही, देवाला तो मानत नाही, असा बद्ध पुरुष. म्हणजे आपले कामं करत राहायचे, त्याला काहीच कळत नाही, एकदम अज्ञानी मूर्ख पुरुष आहे की तो देवाला मानत नाही थोडक्यात. तर न दिसे निर्णय कर्म अकर्म, म्हणजे आता हे तर फार मोठी गोष्ट झाली आहे. न दिसे निर्णय कर्म अकर्म, कर्म काय अकर्म काय त्याला माहीत नाही. न दिसे धर्म अधर्म, त्याला धर्म काय अधर्म काय त्याला माहीत नाही. न दिसे निर्णय सुगम परमार्थ पंथ, म्हणजे परमार्थ पंथ काय आहे, लोक देवळात जाऊन पूजा करतात किंवा ज्ञानी लोक ग्रंथाचं पठण करतात आणखी आत्मज्ञान मिळवतात, हे काय आहे त्याच्यापासून तो अगदी किलोमीटर दूर असतो. त्याला दूर असतो, त्याला काहीच गंध नसतो अशा गोष्टीचा, म्हणून तो बद्ध म्हणावा असं ते म्हणतात आहे. न कळे सारा विचार, ज्याला सारासार विचार करत नाही, की ज्याला म्हणतो आपण कॉमन सेन्स कळत नाही वगैरे, अरे तुला समजत नाही का की कुठला चांगला आहे कुठला वाईट आहे, तू काय करायला पाहिजे तुला कळत नाही का तुला. न कळे सारा विचार, न कळे स्वधर्म आचार, स्वधर्म आचरणाचं काय आहे हे सुद्धा त्याला कळत नाही, असा तो बद्ध आहे तो. न कळे कैसा परमेश्वर ज्ञान पुण्य, म्हणजे आता हे सगळं बद्धाची लक्षणं सांगतात. न कळे कैसा परोपकार परमेश्वर, म्हणजे ही त्याला काहीच कळत नाही असं झालं. न कळे सारा विचार, न कळे सधर्म आचार, न कळे कैसा परोपकार दानपुण्य काय आहे, देवाला नमस्कार काय करायचा, देऊळ काय आहे, देव काय आहे, ह्याच्या काहीच गोष्टी त्याला कळकळला, असा तो बद्ध आहे. मग आता भक्ती, ज्ञान, वैराग्य, मोक्ष ह्या त्या गोष्टी त्याच्याकरता फार दूर राहिलेल्या आहे. मग सत्संगाची गोडी काय, साधू लक्षणं काय आहे, सद्गुरूची लक्षणं काय आहे, सत्शिष्याची लक्षणं काय, याच्यापासून तो फार वंचित असतो तो. आता मुमुक्ष कसा असतो, याच्यानंतर दुसरं जी व्याख्या केली आहे लक्षणाची ती मुमुक्षु. मुमुक्षु त्याला थोडी कल्पना असते आणि तो मुमुक्ष आपल्या कल्याणाकरता म्हणा किंवा आपल्या मोक्षाकरता म्हणा हा थोडा सद्मार्गी म्हणजे परोपकारी किंवा परमार्थाच्या मार्गाला हा थोडा वळलेला असतो. त्याला थोडी जाणीव असते की नाही बा या मार्गाने गेला आपण तर आपल्याला कल्याण होईल, आपल्याला मोक्ष मिळेल, म्हणून तो हा मार्ग पत्करतो किंवा हा मार्ग सगुणोपासनेचा मार्ग धरतो. तो देवळात जाऊन पूजा करेल किंवा देवाला मानेल,